कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवरती मुंबई, पुणे, सुरत, सांगली, सातारा, फलटण या भागामधून सर्व कर्मचारी, कष्टकरी, कामगार हे मोठ्या संख्येने आपल्या मायदेशी परतत आहेत। त्यांच्या परतीची संख्या ही भरपूर प्रमाणामध्ये मोठी आहे। असे वाटते आहे की या भागातील सर्व कष्टकरी मजूर हे आता आपल्या मायदेशाकडून कधीच परत येणार नाहीत। मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या ठिकाणावरून मिळेल तसे वाहन घेऊन कुणी मोटरसायकलने, कुणी पायी, तर कुणी ट्रकने, कुणी बसने, तर कुणी वेगवेगळ्या लक्झरी बसने सुद्धा प्रवास करीत आहेत। यामध्ये लहान मुले, वृद्ध मंडळी, महिला व पुरुषांचा समावेश आहे। विदर्भ न्यूजची चमू आलेली आहे अमरावती बडनेरा नागपूर रोडवर स्थित असलेल्या बडनेरा येथे। या ठिकाणी आपण पाहतो आहे की विदर्भ सक्करसात अमरावतीच्या वतीने जे लोक मुंबई, पुणे, सांगली, सातारा आणि सुरत, गुजरात येथून आलेले आहेत, अशी सगळी मंडळी आपापल्या गावी परतत आहे। तरुणांची संख्या सुद्धा यामध्ये अधिक आहे। ही सर्व मंडळी अमरावती मार्गे नागपूर इकडे जात असल्यामुळे अमरावती महामार्गावर असलेल्या बडनेरा चौफुलीजवळ अमरावती येथील सक्करसात मित्रमंडळाच्या वतीने या कष्टकरी मजूर वर्गांकरिता नाश्ता व पाणी याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणतः किती दिवस झाले तुम्ही हे जे करून राहिलेले आहे, किती दिवस झाले आणि काय रोजची किती आकडे संख्या आपल्याला जाताना एकंदरीत दिसते आणि परिस्थिती कशी वाटते? आकडे आज आम्हाला 6वा 7वा दिवस आहे। मधामध्ये आजचा दिवस आम्ही दुपारी सकाळपासून थांबून दिला आहे। त्याचं कारण होतं का बाबा सोशल डिस्टन्सिंगचं पालन नाही होऊ राहिलं, त्यामुळं पोलीस डिपार्टमेंटमुळे आम्हाला परमिशन आणायला सांगितली होती, तर आज ती आम्हाला दुपारी भेटलेली आहे। उद्यापासून चालू होणार आहे। कमीत कमी एक म्हणजे 10 ते 7 हजारापर्यंत लोक जेवण करून राहिले। आणि विशेष म्हणजे त्यांना नाशिक, मुंबई त्या भागातून आल्यावर आपल्या विदर्भामध्ये त्यांना सगळ्यात जास्त त्यांचीवाली जेवणाची, पाण्याची आणि बिस्किटं, आम्ही मेडिकलसुद्धा त्यांना वाटलेलं आहे। इथे रोज आम्ही भात, कधी आम्ही पुरी भाजी आणि पाण्याच्या कॅना हा रोज इथे वाटप चालू आहे। ज्या बाहेर राज्यामध्ये जे लोक जात आहे त्यांच्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून हा त्यांचा अविरत उपक्रम सुरू आहे। कमीत कमी 10 ते 12 हजार प्रवासी आम्ही 8 ते 10 तासात पाहत आहोत। ॲटो रिक्षा, मोटरसायकल, ट्रक्स आणि बसेस यामधून ते प्रवासी सर्व येतात आणि अत्यंत दयनीय परिस्थिती या प्रवाशांची आहे। आम्हाला अभिमान आहे का इथून गेलेले परप्रांतात, परराज्यात त्या सर्व प्रवाशांनी संतांची, महाराष्ट्राची भूमीची कौतुक केले आणि त्यांनी सर्वांनी सांगितलं का महाराष्ट्रामध्ये आम्हाला फार आपुलकीनं जेवण, नाश्ता, औषध सर्व मिळालं आहे। कहाँ से आए आप? गुजरात से, गुजरात सूरत से। सूरत से कितने लोग हैं? हाँ 50 लोग, 50 आदमी। रास्ते की पोजीशन क्या है? ठीक है, अभी पहले से बेटर है। अभी आपको खाना पानी? खाना पानी मिल जाता है ऐसे सब जगह पे। जो लोग यानी जो लोगों ने अपने यहाँ पर ये खोले हैं, अन्न छत्र खोले, लंगर खोले, तो वहीं पर मिल रहा है? वहीं पे मिल रहा है। तो आप लोग जो आए, तो ये जो लोग हैं ये गवर्नमेंट की तरफ से भेजे गए या कैसा है? नहीं, अपने आप आए हैं वो लोग। अपने अपने मतलब पैसे से अपने पैसे से जा रहे हैं, कलेक्टर के आदेश से जा रहे हैं। अपने घर जा रहे हैं। यहाँ से कहाँ जाओगा? यहाँ से झारखंड जाऊँगा मैं। कौन से गाँव? झारखंड में गिरडी। यहाँ से कितने दिन लगेगा? यहाँ से 2 दिन लगेगा। और अब कब निकले थे? मैं कल रात को निकला था। अभी और 2 दिन का सफर है आपको? 2 दिन का सफर है। बाकी पुलिस की कोई तकलीफ? नहीं, पुलिस वाले की कोई तकलीफ, सब लोग वो भी चाय पानी पूछते हैं, पानी पूछते हैं, सब लोग अच्छा है। यामध्ये फळांची सुद्धा वाटप करण्यात येत आहे। लहान मुलांना बिस्किटे, पाणी, फळे, कधी खिचडी तर कधी पुरी भाजी असे वेगवेगळे मेनू बनवण्यात येऊन स्वखुशीने हे वाटप सुरू आहे। दुपारी 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास हे वाटप सुरू होते, तर सायंकाळपर्यंत हे वाटप सुरू राहते। दररोज साधारणतः 8 ते 10 हजार इतकी या प्रवाशांची संख्या असून प्रत्येकजण येथे थांबून आपली जलतृप्ती व अन्नछत्राचा प्रसाद सुद्धा ग्रहण करीत आहेत। विदर्भ न्यूजने या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली व या सर्व कामगारांची कथा आणि व्यथा सुद्धा जाणून घेतली। यावेळी सक्करसात मित्रमंडळाच्या अनेक व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले। माजी उपमहापौर अमरावती महापालिकेचे रामा सोळंके आपल्या सोबत आहे। काय वाटते रामाभाऊ, परिस्थिती? पूर्ण वर्ल्डमधली परिस्थिती तशी आहे, या कोरोनानं पूर्ण हतबल झालेली दुनिया आहे आणि त्यावर प्रत्येकजण मात करत आहे। प्रशासन, शासन, अनेक जण जीव आपला धोक्यात ठेवून
जनतेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे। बनाता है खिचड़ी, सबको खिलाता है, बहुत अच्छा काम चल रहा है। लेकिन ये लॉकडाउन अच्छा रहेगा इतना तो सुख शांति बढ़ेगी। विदर्भ न्यूज करिता राहुल टेकाडे यांचा वृत्तांत।